question. So you can't answer this question to any husband. Okay. तिचं आत्ताच But- लग्न झालंय, तिला अजून अंदाज नाही. So as an actor, very supportive. म्हणजे when the film तिथे अच्छा हो, as an actor and as a wife, very supportive. My mistake. तर nothing. I mean, she was like an actor, I was like a director. Yeah. So असं काय त्याच्यात हे नव्हतं की माझे सीन्स का असे आहेत आणि असं so there was nothing like that. Other than couple of very difficult scenes. मी उत्तर देऊ? Yes, yes. Scuba diving scenes वगैरे. So basically मी खरंच एक ऍक्टर म्हणूनच ह्या फिल्म मध्ये काम केलं आणि तो एक डिरेक्टर होता आणि तो खरा माझ्यावर खूप चिडायचा पण डिरेक्टर म्हणून आणि मला एक ऍक्टर म्हणून सगळं ऐकावं लागायचं. तुम्हाला तो एक्सपिरियन्स माहिती असेल. तो बेसिकली तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की नाही पण माझा ना आता एक सर्जरी झाली 6 महिने आधी गुडघ्याची. माझं लिगामेंट टेअर झालं होतं. सो त्याची सुरुवात झाली होती थायलंड पासून. तिथे मी खूपच जास्त खूप जास्त आम्ही एक्झर्ट केलं होतं आणि त्यामुळे माझा पाय दुसऱ्याच दिवशी गुडघा सुजला होता असा. आणि फुल 20 डेज आम्ही जेव्हा तिथे शूट करत होतो मी तो सुजलेला गुडघा घेऊन सगळीकडे शूट करत होते आणि पाय खूप दुखायचा. मी मेडिकेशन्सवर होते आणि मला एक सीन आठवतोय त्यामुळे मला हे सांगावंसं वाटतं की त्या सीनमध्ये असं होतं की आमचं जे रिसेप्शन म्हणजे आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहत होतो तो असं उंच होतं आणि रिसेप्शनवरनं खाली येण्यासाठी असे खूप जिने नव्हते पण असा छान स्लोप होता आणि स्लोपच्या खाली अभिजित उभा आहे आणि आम्ही त्या स्लोपवरनं खाली उतरून त्याला भेटायला येतो असा एक तो शॉट होता आणि लॉंग शॉट लावला होता. सो पहिल्या शॉटमध्ये तो म्हणाला की जा तुम्ही दोघं आणि इथून परत खाली या. एकदा झाला तिथे सगळे पासिंग चाललं होतं म्हणून तो म्हणाला नाही कट 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 परत एकदा जा वर. म्हणून मी परत वर गेलो. तिसऱ्यांदा झालं, चौथ्यांदा झालं आणि आय थिंक चौथा का 5व्या शॉटला मी त्याला म्हणाले सर आपण जरा साईडवरून येऊ का? आम्ही एवढ्या वरून नाही आलो तर चालेल का? जरा इथून साईडवरून येतो का? तर माझा गुडघा दुखत होता म्हणून मी एक ऍक्टर म्हणून बोलले. त्याच्यावर तो मला म्हणाला घे शूट पण तूच कर ना मग तूच डिसाईड कर कुठे कॅमेरा लावायचा आहे काय करायचंय. त्या दिवसानंतर मी कधीही एक शब्द बोलले नाही. जे माझे डिरेक्टर म्हणाले ते मी केलं. माझा गुडघा किती दुखत होता हे सगळ्यांनाच माहिती. त्यानंतर माझं ऑपरेशन झालं. सो यू ऑल कॅन इमॅजिन काय झाला असेल मला त्रास. पण मी फक्त त्याला फॉलो केलं. जे माझ्या डिरेक्टरने म्हटलं ते मी केलं. आधी आला आणि मग हा चित्रपट घेऊन तो दिग्दर्शक म्हणून माझ्या आयुष्यात आला आणि आय एम सो 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 ग्रेटफुल की माझा इतका जवळचा सखा दिग्दर्शक आहे, सिनेमॅटोग्राफर आहे आणि ओव्हरऑल हिज अ पॅकेज. म्हणजे जसं तो म्हणाला की ही फिल्म आमची बेबी आहे. मला असं वाटतं की ह्या बेबीचा जन्म कुठेतरी माझ्या लग्नात सुरू झाला कारण ही आमची नव्याने मैत्री झाली. प्रार्थना आणि अभिषेक माझ्या लग्नात एका फॅमिलीसारखं त्यांनी सगळ्या गोष्टीत सहभागी घेतला होता आणि जितकं त्यांचं प्रेम माझ्यावर आहे त्याच्याहून दुप्पट प्रेम माझ्या नवऱ्यावर आहे त्यांचं जास्त. म्हणून का होईना माझ्या हिरोचं नावही त्यांनी स्टेटस ठेवलंय. आय डोंट नो वेदर इट इज राईट बट इट वॉज अमेझिंग. आणि काय बोलू आमचा मित्रच दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर ही असल्यामुळे ॲक्टर म्हणून आम्हा तिघांना डबल टेन्शन असायचं की आपण जरा जरी चुकलो तर दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर दोघेही भडकतील आपल्या. सो आमचा प्रयत्न असायचा की काहीही चूक न करता व्यवस्थित आम्ही शूट करावं आणि आम्ही खूप मज्जा करत हे शूट केलं. थँक्यू सो मच अभि. एक मैत्रीण म्हणून थँक्यू म्हणते तुला. अंजू म्हणून मी जे कॅरेक्टर जगले ते ओव्हरऑल कॅरेक्टर मी माझ्या लाईफमध्ये कधीच जगले नव्हते. अख्ख्या माझ्या आयुष्याचं जे आउटगोईंगनेस आहे किंवा काय म्हणतात फुल ऑफ लाईफ जी मी साकारली आहे अंजू म्हणून ती या कॅरेक्टरमध्येच मी साकारली आहे. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. किस्सा आता ह्याने आमची कंप्लेंट केली ना, आता ऍक्टर म्हणून आम्ही दिग्दर्शकाची कंप्लेंट करतो. वी वर ऑन फीफी आयलंड आणि एक शॉट घ्यायचा होता मॉन्टाज ऑन द बीच. आम्ही आमचं हॉटेल वर होतं. आम्ही रेडी होऊन दिग्दर्शक श्रेयस आणि ही जी टीम आहे आमची ते ऑलरेडी बीचवर होते आणि स्टार्टेड रेनिंग. पाऊस पडायला लागला आणि भरती सुरू झाली, मोठमोठ्या लाटा. आम्ही तिघं बिचारे ऍक्टर्स घाबरत चला सनसेट वेळेस आपल्याला ओरडा पडलाय, चला जाऊया आपल्याला. आम्ही जसं बीचवर पोहोचलो हे सगळे फिफीमध्ये आलेले नवीन मासे समुद्रात डुंबत होते. फक्त त्यांचे असे चेहरे दिसत होते, बाकी सगळे समुद्रात उतरले होते, पोहतायत, मजा करतायत. आणि आम्ही ऍक्टर्स तिघे असे आता शूट कोण करणार. तर आमचे दिग्दर्शक पाण्यातून
ए या तुम्ही पण या करू shoot." असं करत आम्ही TT आयलंडवर एक संध्याकाळ खूप मजा केली, हो की नाही? आता प्रोड्युसर म्हणून अभिजित कसं आहे विचारायची गरज